दरम्यान संदीप देशपांडेंनी ठाकरेंवर टीका केली आहे। उद्धव ठाकरेंनी सत्ता एकासोबत केली आणि युती एकासोबत केली असं ते म्हणतात। कोरोना काळामध्ये एफबी लाईव्ह करणाऱ्यांनी शिकवू नये असा हल्लाबोल संदीप देशपांडेंनी केला आहे। तर उद्धव ठाकरेंनी देशहिताचं सांगू नये असंही संदीप देशपांडे म्हणाले। संजय राऊत फक्त बडबड करतात, राऊतांनी टीका करण्यापेक्षा लोकसभा लढवावी असंही देशपांडे म्हणाले। तर काँग्रेसमध्ये सगळे आउटडेटेड नेते असल्याचा हल्लाबोल संदीप देशपांडेंनी केला आहे। मनसेध्यक्ष राज ठाकरेंनी महायुतीला बिनशर्त पाठिंबा देणार असल्याचं सांगितलं होतं आणि त्यानंतर जेव्हा मवियाकडून टीका होऊ लागली तेव्हा संदीप देशपांडेंनी आता मवियावरच टीकेचे बाण सोडले। ज्या लोकांना फक्त स्वतःचा स्वार्थ कळतो त्या लोकांना ह्या गोष्टी कळणार पण नाही। ज्यांनी स्वतःच्या भावाचे नगरसेवक चोरले त्यांना काय या गोष्टी कळणार आहेत, त्याग आणि या म्हणजे ते एवढं आहे की आता ज्या आघाडीमध्ये गेले तिथे पण काँग्रेसची जागा ओरबडून खाल्ली ना त्यांनी सांगलीची। यांचं आयुष्य पूर्णपणे लोकांना ओरबाडण्यामध्ये ज्यांचं आयुष्य गेलंय त्यांनी आम्हाला काय शिकवावं। तुम्हाला मुख्यमंत्रीपद पाहिजे होतं म्हणून तुम्ही वेगळी भूमिका घेतली। तेही मुख्यमंत्रीपद तुम्ही शिवसैनिकाला देणार होतात, तेही स्वतःच्या पारड्यात पाडून घेतलं। अशा लोकांनी आम्हाला काय शिकवावं। तर एवढा स्वाभिमान असेल, माझं तर वेगळं म्हणणं, तुम्ही विधान परिषदेचे आमदार झालात उद्धव ठाकरे साहेब, कुणाच्या जीवावर झालात? जे आत्ता तुम्हाला आमदार सोडून गेले त्यांच्या जीवावर झालात ना। मग एवढा स्वाभिमान असेल उद्धव ठाकरेंना त्यांनी राजीनामा द्यावा आणि लढवावी परत निवडणूक। जे संजय राऊत रोज एवढी पकपक करतात त्या संजय राऊत राज्यसभेचे सदस्य कोणाच्या जीवावर झाले? याच आमदारांच्या जीवावर झाले ना। मग एवढा स्वाभिमान असेल तर ती सोडावी आणि आता लोकसभा लढवावी त्यांनी। आहे का तेवढी हिंमत संजय राऊतांमध्ये? ज्यांच्यात हिंमत नाही त्यांनी आम्हाला शिकवू नयेत गोष्टी। मला असं वाटतं काँग्रेसचा आहे ना मोबाईल, हे सिम कार्ड नसलेला मोबाईल आहे। हे सगळे आउटडेटेड नेते आहेत, यांचं काही उरलेलं नाही। आज शिवसेनेने यांना दाबून टाकलं, फुटलेल्या शिवसेनेनी। त्यामुळे यांनी स्वतःची लायकी ओळखावी काय आहे ती वडेट्टीवारांनी। लोकशाही मराठी ऐका, पहा, जागरूक रहा।